मित्रांनो, ही कथा आहे राधाबाईची, एका साध्या निरागस आईची, जी परिस्थिती समोर कधीच झुकत नाही तर स्वतःसाठी उभी राहते आणि संपूर्ण कुटुंबाला जगण्याचा खराखुरा अर्थ शिकवते. ही कथा तुम्हाला फक्त भावूक करणार नाही, तर ही कथा तुम्हाला म्हातारपणात रडत न बसता स्वाभिमानाने कसं राहायचं नक्कीच शिकवेल आणि तुमच्या विचारांनाही थक्क करेल. मग चला सुरू करूया ही मनाला भिडणारी, डोळे उघडून टाकणारी गोष्ट. पांढऱ्या केसांचा सन्मान. साताराच्या पश्चिमेला वसलेले एक छोटंसं गाव. सकाळच्या कोवळ्या उन्हात जेव्हा सह्याद्रीच्या कडांमध्ये सूर्य उगवायचा, तेव्हा राधाबाईच्या अंगणातील प्राजक्ताचा सडा पडलेला असायचा. राधाबाईंची सकाळ सुरू व्हायची ती जात्यावरच्या ओव्यांनी नाही तर गोठ्यातील कपिला गायींच्या हंबरण्याने. हाताला शेण माती लागलेली असायची, पण त्या मातीचा वास जगातल्या कोणत्याही अत्तरापेक्षा भारी होता. पण आज आज मात्र राधाबाई पुण्यातील एका आलिशान फ्लॅटच्या बाल्कनीत उभ्या होत्या. समोर सह्याद्री नव्हता तर सिमेंटचे डोंगर होते. हाताला माती नव्हती तर लिक्विड सोपचा फेस होता. आई, अहो किती वेळ त्या खिडकीत उभे राहणार? आर्यन रडतोय, त्याचं दूध गरम केलं का? आतून मानसीचा करडा आवाज आला. सुनेचा आवाज ऐकून राधाबाई दचकल्या. त्यांनी हातातील पदराने आपले डोळे पुसले आणि त्या किचनकडे वळाल्या. ओट्यावर सगळं चकचकीत होतं, पण त्या चकचकीतपणात राधाबाईंना आपलं अस्तित्व कुठेतरी हरवल्यासारखं वाटायचं. तेव्हा त्यांच्या मागोमाग स्वयंपाकघरात त्यांची सून मानसी आली. तिने नाकावर रुमाल धरला होता आणि आई म्हणाली, आई, तुम्ही लसणाची फोडणी दिली का? संपूर्ण घरात वास पसरला आहे. आज माझ्या घरी क्लायंट्स येणार आहेत मीटिंगसाठी. त्यांना काय वाटेल? थोडं मॉडर्न राहायला शिका ना. त्यावर राधाबाई म्हणाल्या, अगं सुनबाई, लसणाशिवाय आमटीला चव कशी येणार? आणि अजिंक्यला तर हीच आमटी आवडते. अजिंक्यला काय आवडतं आणि काय नाही ते मी बघून घेईन. तुम्ही फक्त आर्यनला सांभाळा आणि हा पसारा आवरून ठेवा. आणि हो, हे तुमचे जुने तांब्या पितळाचे डबे मी टोप माळ्यावर टाकले आहे, तिथे फक्त काचेची भांडी राहतील. मानसीने राधाबाईंना ठणकावून सांगितलं. आपल्या सुनेच्या तोंडून असं वाक्य ऐकून राधाबाईंच्या मनात खूप वादळ उठलं. कारण मानसी जी तांब्या पितळाच्या भांड्यांबद्दल बोलत होती, तीच तांब्याची पितळाची घंगाळ्याची परात राधाबाईंनी त्यांच्या आईने लग्नात दिली होती त्यांना. त्या परातीत साठवलेल्या आठवणी मानसीसाठी फक्त एक आधार होत्या. राधाबाई बाल्कनीतल्या एका छोट्या कुंडीतील तुळशीकडे पाहत राहायच्या. त्या तुळशीचं पानही शहराच्या प्रदूषणामुळे कळाली होती. तुलाही माझ्यासारखाच कोंडायला होतंय ना, असं त्या मनाशीच म्हणायच्या तुळशीला. गावात असताना विहिरीवर पाणी शेताना जसा जोर लागायचा, तो आता इथे नळाला होत नव्हता, लावतानाही लागत नव्हता. पण तरी शरीर जास्त थकायचं. शरीर थकण्यापेक्षा मन जास्तच थकत असायचं. त्या रात्री त्यांचा मुलगा अजिंक्य घरी आला तेव्हा राधाबाईंनी आशेने त्याच्याकडे पाहिलं. अजिंक्य, गावाकडचं घर नीट आहे ना? पावसात त्या घराचं छप्पर गळत होतं. कोणाला तरी सांगून नीट करून घ्यायला हवं होतं. अजिंक्यने मोबाईलवर नजर न काढता उत्तर दिलं, आई, आता तू त्या घराची काळजी का करतेस? तू इथे सुखात आहेस ना? मग झालं तर जेवण वाढ बघू, खूप भूक लागली मला. राधाबाईंना सांगायचं होतं की सुख म्हणजे फक्त गादी आणि एसी नसतं रे. सुख म्हणजे स्वतःच्या अंगणात मोकळेपणाने श्वास घेणं असतं. पण त्यांनी शब्द थांबवले आणि ताट वाढायला घेतलं. दुसऱ्या दिवशी मानसीच्या मैत्रिणीची किटी पार्टी होती. मानसीने राधाबाईंना सतत सांगितलं होतं, आई, आज तुम्ही बाहेर जाऊ नका. तुमच्या साध्या साड्या आणि बोलण्याच्या स्टाईलमुळे मला थोडं लाज वाटल्यासारखं वाटतं. तुम्ही आर्यनला घेऊन बेडरूममध्येच राहा. राधाबाई काही बोलल्या नाही. आर्यनला घेऊन बेडरूममध्ये गेल्या, पण मनात त्यांना तरीही काहीतरी वाईट वाटत होतं. त्या बंद खोलीत बसून बाहेर हसण्याचा आवाज ऐकत होत्या. मनात विचार येत होता की ज्याला मी 9 महिने पोटात वाढवलंय, आज त्याच्याच घरात माझ्या सुनेला माझ्या अस्तित्वाची लाज वाटतेय. त्या मनातून फार काही फुटून निघलं होतं. दुखलं होतं त्यांचं मन. त्याच रात्री राधाबाईंनी एक निर्णय घेतला. त्या रात्री कोणालाही न सांगता त्या घरातून बाहेर पडल्या, फक्त एका रात्रीसाठी. पण ती रात्र त्यांच्या आयुष्याची दिशा बदलणारी ठरली. ती रात्र राधाबाईंना खूप वेगळी वाटली. घराबाहेर पडल्यावर पहिल्यांदाच पुण्याच्या त्या लखलखाटात स्वतःचं अस्तित्व शोधल्यासारखं वाटलं. त्या रात्री ती त्यांच्या मैत्रिणीकडे म्हणजेच सुनीती काकूंकडे गेल्या. राधाबाईंनी थरथरत्या हाताने सुमती काकूंच्या घराची बेल वाजवली. पुण्याच्या एका कोपऱ्यात असलेले हे जुने वाडा संस्कृतीचं आठवण करून देणारं असं घर होतं. दारावर पितळेची कडी होती आणि उंबरठ्यावर थोडीशी झिजलेली पण माणुसकीची साक्ष देणारी रांगोळी होती. सुमती काकूंनी दरवाजा उघडला. समोर राधाबाईंना पाहून त्या थोड्या वेळासाठी थबकल्या.
राधाबाईंचा चेहरा रडून सुजलेला होता. डोळ्यातलं पाणी सुकलं होतं, पण त्या जागी एक रिकामेपणा होता. पांढरे केस विस्कटलेले आणि अंगावरती सुती साडी चुरगळलेली. "अगं राधा, तू?" असं सुमती काकूंनी काळजीने विचारलं आणि राधाताईंचा हात धरून त्यांना आत घेऊन गेली. सुमती काकूंच्या घरात शिरताच राधाबाईंना एक वेगळाच वास आला. तो वास होता दुपारच्या उन्हाळ्यात सुकलेल्या कडीपत्त्याच्या वासात आणि जुन्या पुस्तकांच्या वासात. मानसीच्या त्या काचेच्या आणि एसीच्या घरात जे कृत्रिम थंडावा होता त्यापेक्षा इथे मातीचा नैसर्गिक थंडावा जास्त वाटत होता. भिंतीवर सुमती काकूंचा दिवंगत पतीचा हसरा फोटो लटकत होता आणि त्या कोपऱ्यात एक जुना रेडिओ हळू आवाजात जुनी गाणी गुणगुणत होता. सुमती काकूंनी राधाबाईंना सोफ्यावर बसवलं नाही तर जमिनीवर पडलेल्या सतरंजीवर आपल्या शेजारी बसवलं. त्यांनी लगेच तांब्यातलं पाणी दिलं. "राधा, पाणी प्याई. आधी काय झालं ते मला सांगू नकोस. शांतपणे पाणी पी. तुझ्या चेहऱ्यावर सगळं दिसतंय. त्या सिमेंटच्या घरात तुझा श्वास गुदमरत होता ना." सुमती काकूंनी मायेने त्यांच्या पाठीवर हात फिरवला. राधाबाईंना हुंदका आला. अश्रू अनावर झाले. त्या सुमती काकूंच्या खांद्यावर डोकं ठेवून लहान मुलासारख्या रडू लागल्या. "सुमती, माझा अजिंक्य बदललाय ग. माझी सून मला कामचोर म्हणते. माझ्या औषधांच्या पैशांचा हिशोब मागते. मी काय फक्त राबायला आली आहे का इथे त्यांच्याकडे?" सुमती काकूंनी शांतपणे त्यांचं बोलणं ऐकलं. त्यांनी उठून आतून गरम गुळाचा चहा आणि 2-4 बिस्किटे घेऊन आल्या. "हे बघ राधा, आपण आपली किंमत स्वतः ठरवायची असते. तू तिथे आई म्हणून गेलीस, पण त्यांनी तुला नोकरानी करून ठेवलंय. तू ठरव, तुला नोकरानी म्हणून मरायचंय की स्वाभिमानाने स्त्री म्हणून जगायचंय." त्या रात्री सुमती काकूंच्या खिडकीतून बाहेर पाऊस ससरत होता. बागेतील ओल्या मातीचा सुगंध आत भरत होता. राधाबाईंना वाटलं, जसं बाहेरचा पाऊस सृष्टीला नवा जन्म देतो तसंच सुमतीच्या शब्दांनी माझ्या मनातील सुकलेल्या स्वाभिमानाला नवा जीव मिळतोय. त्या रात्री राधाबाई सुमती काकूंच्या घरीच राहिल्या. तिथे कुणी त्यांना "पांढरे केस विंचरू नकोस" म्हणून ओरडणारं नव्हतं. उलट सुमतीने स्वतःच त्यांच्या केसांना तेल लावून दिलं. त्या रात्री कित्येक महिन्यानंतर राधाबाईंना शांत झोप लागली. कारण त्या एका घरात होत्या, फ्लॅटमध्ये नाही. सकाळचे 6 वाजले होते. सूर्य आकाशाच्या कोपऱ्यातून हळूच डोकायला लागला होता. राधाबाईंनी आपली साडी नीट सावरली आणि त्या फ्लॅटच्या दारापाशी पोहोचल्या. मनात थोडीशी भीती होती, पण तिला वाटलं नव्हतं की घरच्यांना एवढी काळजी वाटेल की ते इतके रागवलेले असतील. राधाबाईंनी बेल वाजवली नाही तर स्वतःच्या चावीने हळूच दरवाजा उघडला. दार उघडताच समोरचं दृश्य बघून राधाबाई थोड्या वेळासाठी थबकल्या. हॉलमध्ये आर्यनची खेळणी सगळीकडे पसरलेली होती. सोफ्यावर मानसीचे कपडे व्यस्त पडलेले होते. डायनिंग टेबलावर कालच्या पार्टीच्या उष्ट्या वाळलेल्या होत्या. वाळलेली वाटत होती. त्यातून कुबट वास येत होता. ज्या घराला राधाबाईंनी जीवापाड जपून मंदिर केलं होतं ते आज एका रात्रीत घाणेरडं झालं होतं. अजिंक्य डोक्यावर हात ठेवून सोफ्यावर बसलेला होता आणि आर्यन भुकेने रडत होता. बेडरूममध्ये मानसी झोपलेली होती. राधाबाईंना पाहताच अजिंक्य ताबडतोब उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावर काळजीपेक्षा जास्त संताप होता. "आई, तू आलीस? कुठे होतीस रात्रभर? तुला काही जबाबदारी आहे की नाही? तुला सांगूनही जाता येत नाही का? आम्ही किती काळजीत होतो तुला माहीत आहे का आमचं काय झालंय?" मानसी किचनमध्ये आर्यन रडतोय. भूक लागली पण तो दूध घेत नाहीये. "जा आधी हातपाय धुव आणि पोळ्या टाक. आमच्या ऑफिसला जायला आम्हाला उशीर होतोय." अजिंक्यने नेहमीच्या सवयीने हुकूम दिला. तसंच त्यावेळेस मानसी किचनमधून बाहेर आली. तिचे डोळे सुजलेले, केस विस्कटलेले होते. "वा, आल्या का तुम्ही? ही काय पद्धत आहे का? तुम्ही रात्रभर बाहेर घालवली आणि कोणाला काही सांगितलं सुद्धा नाही. किमान एक निरोप तरी द्यायचा ना. तुम्हाला चांगलं माहीत होतं ना की काल माझ्या ऑफिसच्या मैत्रिणी आल्या होत्या आणि तुम्ही आमच्या नजरेआड घराबाहेर होतात, निघून गेलात काही न सांगता. काय उत्तर द्यायचं होतं तुम्हाला? तुम्ही खास हे सगळं केलं ना, जेणेकरून तुम्हाला त्या 10-15 लोकांचा स्वयंपाक पसारा आवरावा लागणार नाही." राधाबाई काय बोलणार असताना मानसीने त्यांना तोडलं. "मला तुमची गावठी चालाकी मस्त लक्षात येते. कामचोर बनून घराबाहेर निघून गेलात ना, इतका मोठा डोंगर माझ्या डोक्यावर टाकून कान उघडून ऐका. जर पुन्हा असे वागलात ना तर तुमची ही कापडी पिशवी घराबाहेर फेकून देईन. जा आता त्या सिंकमध्ये कालच्या पार्टीचे खरकटे भांडी पडलेली आहे, ते भांडी घासा आणि नंतर आमच्यासाठी नाश्ता तयार करा." राधाबाईंची पाया ही जमीन जणू काही वेळासाठी सरकली होती. तर असं वाटलं होतं की त्यांना स्वतःचं अस्तित्वच हरवलंय. त्यांच्या मनात एकदम शेकडो आठवणींचा पूर आला. गावातलं ते मोकळं आपुलकीने भरलेलं घर, अंगणात पसरलेला सूर्यप्रकाश, विहिरीजवळची गप्पा, हसू आणि त्या सगळ्या स्वतःच असलेले ठिकाण जिथे कुणी कधी त्यांना हे कर ते कर असं हुकूम देत नसायचं. उलट घरातल्या मोठ्या म्हणून सगळ्या त्यांचा आदर करत असत.
पण आज आपल्या स्वतःच्या मुलाच्या घरात त्या भांडी घासणाऱ्या बाईपेक्षा पण कमी महत्त्वाच्या वाटत होत्या. त्यांना वाटत होते की ही जाणीव त्यांच्या हातात छातीत काट्यासारखी रुतून बसली. काहीच बोलायची इच्छा नव्हती. कुठलाही विरोध न करता फक्त शांतपणे किचनमध्ये गेल्या. त्यांच्या पावलांमध्ये एक प्रकारची भीती आणि स्वीकार यांचं मिश्रण होतं. सिंकमध्ये ठेवलेली भांडी जणू त्यांना हसत हसत त्यांना अवस्था दाखवत होती. त्यांनी हळूहळू नळ चालू केला. थंड पाण्याचा प्रवाह त्यांच्या सुकलेल्या हातांवर पडला. बोटांच्या सांध्यातून येणाऱ्या तीव्र वेदनेला सहन करत त्यांनी भांडी घासायला सुरुवात केली. प्रत्येक भांडी घासताना एक वेदना होती. प्रत्येक हालचालीत एक वेदना होती. दडपून रडत होतं त्यांचं मन. साबणाचा तीव्र वास त्यांच्या नाकात घुसत होता. डोळे चुचरत होते, पण रडत थांबत नव्हतं. कारण थांबणं म्हणजे पुन्हा तिरस्कार ऐकणं. काही वेळानंतर सगळी भांडी स्वच्छ करून त्यांनी नळ बंद केला. हात पुसले आणि थकलेल्या शरीराने आपल्या छोट्या खोलीकडे वळल्या. खोलीत शिरताच त्यांनी दार हलकंसं लोटलं आणि जणू सगळा संसार बाहेर ठेवून स्वतःला सावरायचा प्रयत्न केला. आरशासमोर बसून त्यांनी आपल्या पांढऱ्या केसांवर हळूवारपणे कंगवा फिरवायला सुरुवात केली. प्रत्येक केसात त्यांना स्वतःची आयुष्याची एक कहाणी दिसत होती. प्रत्येक पांढऱ्या केसामध्ये एक त्याग, एक संघर्ष, एक ममतेचं सामावलेलं होतं. अचानक मानसीचा तिरकस आवाज दारातून घुमला. आई पुन्हा तेच. राधाबाई दचकल्या. हातातला कंगवा थरथरायला लागला. मानसी पुढे येऊन रागाने डोळे मोठे करत म्हणाली, किती वेळा तुम्हाला सांगितले, घरात उभं राहून केस विंचरत जाऊ नका. तुमचे पांढरे केस सगळीकडे उडत असतात. सोफ्यावर बसलं की टोचतात. जेवणाच्या ताटात केस दिसले की मला अक्षरशः उलटी येते. मला या घरात तुमचे केस नको आहेत असे सफेद. समजलंच का? जर विंचरायचं असेल तर गॅलरीत जा, बाल्कनीत जा. त्या शब्दाने राधाबाईच्या मनाला जणू कोणीतरी निर्दयपणे कापून टाकलं होतं. काहीच उत्तर दिलं नाही त्यांनी, कारण त्यांच्याकडे उत्तर द्यायला शब्दच नव्हते आणि आवाजही बाहेर येत नव्हता. मानसीने लगेच टेबलावर ठेवलेला पाण्याचा ग्लास जोरात आपल्या आजूबाजूला ओढला आणि चिडून म्हणाली, अरे हे काय? पाणी द्यायला सुद्धा एवढा वेळ लागतो? मी बाहेरून फिरून बाजारातून आली. माझे पाय खूप दुखत आहेत आणि तुम्ही इथे बसून केस विंचरताय. आधी हात साबणाने नीट धुवा आणि मग माझ्या ग्लासला हात लावा. हे ऐकून राधाबाईंच्या डोळ्यात साचलेलं पाणी अचानक वाहू लागलं. त्या क्षणी त्यांना त्यांच्या हाताकडे बघायचं नव्हतं, पण हेच त्याचे हात होते ज्यांनी अजिंक्यला जन्म दिला होता, त्याला उचलून घेतलं होतं, त्याच्या भुकेवर घास भरवला होता, त्याच्या तापात रात्रभर जागून बसली होती आणि आज तेच हात अशुद्ध ठरवले गेले होते. त्यांनी एक शब्दही न बोलता त्या हातांनी पुन्हा सिंकडे जाऊन हात साबणाने स्वच्छ धुतले. पाण्याच्या धाराखाली त्यांनी अश्रूंनी मिसळून एक वेगळीच वेदना वाहत होती. त्यांनी कपड्याने हात पुसले आणि हळूच तो पाण्याचा ग्लास उचलून मानसीच्या समोर ठेवला. डोळे खाली घालून आवाज दाबून स्वतःच्या अस्तित्वाला गिळत त्या क्षणी राधाबाई फक्त पाणी देत नव्हत्या, त्या स्वतःच्या आयुष्याची उरलेली ताकद देत होत्या. मानसी शांतपणे म्हणत होत्या, प्रतिष्ठा शांतपणे म्हणत होत्या, आई हे घ्या 1500 रुपये आणि ही यादी. उद्या घरी पुन्हा पाहुणे येणार आहेत. कोपऱ्यावरच्या दुकानात जा, हे सगळे सामान घेऊन या. मी आता 2 तास झोपणार आहे. कुणीही मला उठवायचं नाही. मानसीने जणू काही हुकूमत सोडली होती. राधाबाई हळूच म्हणाल्या, मानसी मला थोडे पैसे वाढवून देशील का? माझ्या डोळ्यात टाकायचं औषध संपले. 2 दिवस झाले. खूप खुपतंय डोळ्यात आणि थोडं दुखतंही. मानसीचा चेहरा पुन्हा वाकडा झाला. आई तुमचं हेच मला पटत नाही. सामान आणायला सांगितलं की लगेच तुमची स्वतःची फरमाईश सुरू होते. तुम्हाला माहीत आहे का, तुमच्या या ड्रॉपची बाटलीची किंमत 100 रुपयाने येते. रोज 2 थेंब कमी कर ना. काय फुटत नाही डोळे बिळे. तुझं म्हातारपण आलंय, थोडं सहन करायला शिका. माझ्याकडे आता फालतू खर्च करायला पैसे नाहीत. मगाशीच बाजारात दहीच घेऊन आली मी. इतकं बोलून मानसी बेडरूममध्ये निघून गेली. राधाबाई तिथेच टेबलावर बसून राहिल्या. त्यांच्यासमोर ती सामानाची चिठ्ठी होती आणि डोळ्यात साचलं होतं. आबाळ त्यांना आठवलं की साताऱ्याच्या त्या घरी जेव्हा त्यांच्या औषधाची गरज असायची तेव्हा त्यांनी स्वतःचे दागिने घाण ठेवले आणि आज स्वतःच्या मुलाच्या घरी स्वतःच्या डोळ्यापुढे औषध मागायला त्यांना भिकाऱ्यासारखं वाटत होतं. राधाबाईंनी ते पैसे आणि सामानाची चिठ्ठी हातात घेतली. डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूपेक्षा मनातील वेदना जास्त होत्या. त्यांनी डोक्यावरची चादर नीट सावरली आणि फ्लॅटचं जड लोखंडी दार ढकलून बाहेर पडल्या. लिफ्टमधून खाली येताना आरशात स्वतःला एकदा पाहिलं. चिटकलेल्या पांढरे केस, डोळ्याखालची काळी वर्तुळं आणि चेहऱ्यावरचा थकवा पाहून त्या स्वतःला ओळखू शकत नव्हत्या. त्या दुकानाच्या कोपऱ्यात असलेल्या भाजी दुकानात गेल्या नाहीत, थेट चालत राहिल्या. पुण्याच्या त्या गर्दीने भरलेल्या रस्त्यावरून गाड्यांचा आवाज, लोकांची घाई आणि अचानक आलेल्या पावसाळी थंड हवेत त्या एका बागेच्या बाकावर बसल्या होत्या. समोर लहान मुलगी खेळत होती. त्यांची आई हसून त्यांना जवळ घेत होती. राधाबाईंना त्यांचं शेंद्री गाव आठवलं. ते अंगणात वाळत घातलेली लोणची, पापड आणि शेजारच्या काकूंशी चालणाऱ्या गप्पा.
तिथे त्या घरात मालकीण होत्या, इथे मात्र ओझं झाल्या होत्या. त्यांनी मनात ठरवलं की आता पुरे झालं. ज्या मुलाला मी रात्रभर जागून कुशीत घेतलं, तो आज माझ्या औषधांच्या पैशांसाठी हिशोब मागतोय. ज्या सुनेसाठी मी दिवसभर रडत होती, तिला माझे केस अस्वच्छ वाटतायत म्हणून तिकडे फ्लॅटमध्ये मानसीची झोप पूर्ण झाली नव्हती. ती हॉलमध्ये आली आणि पाहिलं तर टेबलावर सामानाची पिशवी नव्हती. आई कुठे गेल्या? अजून सामान घेऊन परत आल्या नाहीत. पाहुणे येण्याची वेळ झाली आहे आणि इथे साधं दूधही नाही आहे. अजिंक्य ऑफिसमधून थकून आला होता. काय झालं मानसी? आई कुठे आहे? कुठे आहे असं विचारत आहेस? त्या चिठ्ठी घेऊन गेल्या आहेत. गेल्या 2-3 तास झाले, कदाचित कुठेतरी जाऊन बसले असतील, जेणेकरून मला सगळा स्वयंपाक एकटीने करावा लागणार नाही. त्यांना एकटीला करावं लागणार नाही. बघून घे तुमच्या आईचं. आई कशा वागतायत ते. मानसी संतापाने लाल झाली होती. अजिंक्यने 10 वेळा फोन लावला पण राधाबाईंनी फोन उचलला नाही. आईला काय झालंय आज? इतकी हिंमत कशी झाली माझा फोन न उचलण्याची? अजिंक्य चिडला होता. अखेर वैतागून त्याने बाहेरून महागडं जेवण ऑर्डर केलं. मानसीच्या मैत्रिणी आल्या, पार्टी झाली, पण राधाबाईंचा पत्ता नव्हता. रात्रीचे 10 वाजले. अजिंक्य आणि मानसी थकले होते. आर्यन रडत होता कारण त्याला झोपायची सवय राधाबाईंची होती. सकाळचे साधारण 10 वाजले होते, पण त्या घरात अजूनही पहाटेचीच थकवा, अस्तव्यस्तपणा पसरलेला होता. रात्रभर मुलाच्या रडण्यामुळे अजिंक्य आणि मानसी दोघांनाही डोळा लागला नव्हता, म्हणून घरात एकदम चिडचिड आणि कंटाळा पसरलेलाच होता. हॉलमध्ये खेळणी इथे तिथे पसरलेली होती. सोफ्यावर कपडे चुरगळलेले होते आणि अक्षरशः किचनमध्ये तर भांडी अक्षरशः डोंगरासारखी साचलेली होती. असं वाटत होतं की त्या घरातील नात्यांचा गोंधळ सगळं त्या भांड्यात साठवून राहिलेला होता. अचानक दारावरची बेल बाजूरात वाजली. मानसी आधीच कंटाळलेली डोकं धरून उठली आणि चिडलेल्या पावलाने दाराकडे गेली. तिने दार उघडलं आणि तिच्या चेहऱ्यावरचा राग तासात वाढला, कारण समोर राधाबाई उभ्या होत्या. पण आज त्या एकट्या नव्हत्या. तिच्या बाजूला तिची जुनाट मैत्रीण सुमती काकू शांतपणे उभी होती. मानसीचा आवाज ताबडतोब कडक केला. असं वाटलं होतं की सगळा राग आतून बाहेर आला आहे. कुठे होता तुम्ही? तुम्हाला अजिबात लाज शरम नाही का? काल माझ्या मैत्रिणींसमोर माझा किती अपमान झाला माहिती का तुम्हाला? मला किचनमध्ये उभं राहून सगळं काही करावं लागलं. आणि हा फोन तुम्ही उचलत का नव्हतात? फोन किती वेळा कॉल केला मी तुम्हाला? एक श्वासही न घेता पुढे म्हणाली, आता गुपचूप आत जा आणि ते कपडे आधी धुवा आणि मग लगेच जेवण बनवा. आम्ही दोघेही उपाशी आहोत. पण आज काहीतरी वेगळं होणार होतं. राधाबाईंच्या चेहऱ्यावर कालसारखी असहाय्यता नव्हती. डोळ्यात भीती नव्हती, तर एक शांत, ठाम स्थिरता होती. जणू त्यांनी आतून काहीतरी मोठा निर्णय घेतला होता. त्या सरळ उभ्या राहिल्या आणि प्रथमच त्यांच्या आवाजात कणखरपणा आला. मानसी हळू पण ठाम आवाजात म्हणाली, राधाबाई म्हणाल, तू उपाशी आहेस कारण तुला देवाने दिलेले 2 हात वापरून स्वतःचं जेवण बनवायचा कंटाळा आलाय का? माझ्यामुळे नाही. मानसी क्षणभर थबकली. राधाबाई पुढे म्हणाल्या, मी 30 वर्ष गावात एकटीने कष्ट केले, शेतात राबले, उन्हात भाजले, पावसात भिजले, पण कधी कुणीही हात पुढे केले नाही. आणि आज माझ्या मुलाच्या घरात मला कामचोर म्हणतात, हा माझा अपमान नाही का? त्या शब्दांनी सगळं वातावरण वेगळंच झालं. राधाबाईंनी कोणाकडेही न पाहता सरळ आपल्या खोलीकडे वळाल्या. त्यांच्या चालण्यात आता कुठलाही संकोच नव्हता. त्या आत गेल्या आणि एका कोपऱ्यात ठेवलेली जुनी गंजलेली ट्रंक हळूच उघडली. त्या ट्रंकमध्ये त्यांचं संपूर्ण आयुष्य दडलेलं होतं. काही जुन्या साड्या, काही आठवणी, काही वेदना. त्यांनी काळजीपूर्वक 2-4 साड्या बाहेर काढल्या, नीट घडी घालून एका पिशवीत ठेवू लागल्या. मग देवाचा छोटासा फोटो उचलला. क्षणभर त्यांनी तो कपाळाला लावला, डोळे मिटले आणि हळूच तो फोटो पिशवीत ठेवला. बाजूला ठेवलेल्या औषधांच्या रिकाम्या बाटल्या त्यांनी हातात घेतल्या. त्या बाटल्यांमध्ये त्यांना आपली आजवरची अवहेलना दिसत होती, पण त्यांनी त्या सुद्धा शांतपणे पिशवीत टाकल्या. इतक्यात अजिंक्य आला. त्याचा आवाज चिडलेला आणि हसवस्त होता. आई, हे काय चाललंय? पुन्हा नाटक सुरू झालं का? राधाबाईंनी काही क्षण उत्तर दिलं नाही. त्यांनी पिशवी नीट बांधली, खांद्यावर अडकवली आणि मग अजिंक्यकडे वळाल्या. त्यांच्या डोळ्यात आज वेगळीच ताकद होती. अजिंक्य, हे नाटक नाही अजिंक्य, त्या शांतपणे ठामपणे म्हणाल्या. ठाम स्वरात म्हणाले, हा माझा निर्णय आहे. मी हे घर सोडतीये. अजिंक्य दचकला. काय? कुठे जाणार आहेस तू मग? काल मी सुमतीसोबत जाऊन शहरातल्या सह्याद्री महिला आश्रमात राहण्याची सोय केली आहे. ते म्हणाले, तिथल्या ताईंशी माझं बोलणं झालंय. माझा आश्रम, ती पुढे म्हणाली. अजिंक्यचा आवाज आता रागाने भरला होता. वेडी झाली आहेस का आई तू? माझी समाजात काय इज्जत राहील? लोक काय म्हणतील की अजिंक्य आपल्या आईला सांभाळू शकला नाही? राधाबाई हलकसं हसली. ते हसू वेदनेने भरलेलं नव्हतं. इज्जत?
ती म्हणाली, "अरे, जेव्हा तू तुझ्या मित्रांसमोर मला आई म्हणून नाही तर मुलगा सांभाळणारी आजी म्हणून उभं करतोस, तेव्हा तुझी इज्जत कमी होत नाही. जेव्हा तुझी बायको माझ्या ₹500 औषधाला फालतू खर्च म्हणते, तेव्हा तुझी इज्जत कमी होत नाही." त्यांच्या आवाजात आता वर्षानुवर्ष दडलेली वेदना फुटून बाहेर आली होती. मला तिथे जाऊन राहायचं होतं, कारण तिथे मला माझ्या कष्टांचा मोबदला मिळेल आणि सन्मानही. थोडं पुढे सरकत म्हणाली, "तिथे मी पापड, लोणचं आणि मसाला बनवण्याचं काम करणार आहे. दिवसातले फक्त 5 तास काम केले की महिन्याला मला ₹2000 मिळतील. पुन्हा पुढे ₹500 मला हात पसरावा लागणार नाही." क्षणभर त्यांनी आपल्या पांढऱ्या केसांना स्पर्श केला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथे मला माझ्या या पांढऱ्या केसांची लाज वाटणार नाही. कारण तिथे माझ्यासारखे अनेक लोक पांढऱ्या केसांसही अजूनही मेहनत करून आनंदाने भाकरी खात आहेत आणि सन्मानाने जगतायत. त्या वळाल्या आणि त्या घरातून बाहेर पडू लागल्या. ते कोणाची परवानगी न घेता, पण स्वतःला सन्मानासाठी राधाबाईंनी पाऊल उंबरठ्या बाहेर टाकलं. मानसी आणि अजिंक्य एखाद्या दगडासारख्या मूर्तीसारखे पाहतच राहिले. त्यांना वाटलं की राधाबाई नेहमीप्रमाणे रडतील, माफी मागतील, पण आज समोर उभी होती ती एक आई नव्हती, तर एक स्वाभिमानी स्त्री होती. राधाबाई सह्याद्री महिला आश्रमात स्थिरावल्या होत्या. पुण्यातून थोडं लांब मोकळ्या हवेत एक ठिकाण होतं. तिथे त्यांच्यासारख्याच अनेक राधाबाई होत्या. कुणी मुलांनी बोलवलं तर कुणी स्वतःहून स्वाभिमानासाठी बाहेर पडलेल्या होत्या. सकाळी 5 वाजता उठून तुळशीला पाणी घालणं, तिथल्या बागेतील फुलांचा वास घेणं आणि मग इतर महिलांसोबत मिळून मसाल्यांचा खमंग सुगंधांनी भरलेल्या खोलीत राहणं, बसणं, हा त्यांचा रोजचा दिनक्रम झाला होता. तिथे राधाबाईंना कोणी म्हातारी किंवा कामचोर म्हणत नव्हतं. उलट त्यांच्या हाताच्या चवीचं बघून खाऊन तिथल्या प्रमुख ताई म्हणायच्या, "राधा काकू, तुमच्या लोणच्याला, तुम्ही घातलेल्या लोणच्याला तर खूपच अगदी अमृतासारखी चव आहे. पुण्याच्या मोठ्या दुकानात जावं लागेल." राधाबाईंच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच खरंच मनापासून हसू फुललं. दिवसभरात 5 तास काम करायची ती आणि आपल्या पहिल्या कष्टाचं ₹8000 त्यांना मिळाले. तेव्हा ती त्या पैशांना देवाच्या फोटोसमोर ठेवून डोळे लावायची. आता त्या पैशांनी औषधे घेण्यासाठी कोणाकडे हात पसरण्याची गरज नव्हती. पण दुसरीकडे पुण्यातल्या त्या आलिशान फ्लॅटमध्ये मात्र नरकच उडाला होता. राधाबाई गेल्यानंतर घराचा जणू काही कणाच मोडला होता. सकाळी 6:30 वाजले होते. मानसी डोळे चोळत स्वयंपाकघरात आली. सिंकमध्ये खालच्या रात्रीची भांडी खरकटी दुर्गंधी करत होती. ओट्यावर दुधाचं पातेलं जळत होतं. आर्यन हॉलमध्ये मोठमोठ्याने रडत होता. अजिंक्य चिडून ओरडला, "मानसी, अरे त्या आर्यनला किती रडवत आहेस? बघ ना, मला ऑफिसला जायला उशीर होते. आणि माझा डबा कुठे आहे? तू डबा बनवला नाहीस का?" मानसी वैतागून म्हणाली, "डबा इथेच आहे. मला साधं चहाचं पाणी पण मिळत नाही. भांडी घासायला बाई येत नाहीये. आर्यन तुमच्या आईशिवाय एकदम गप्प बसत नाहीये. आईला सवय होती त्याला शांत करायचं. मला कसा जमणार हे? मी पण नोकरी करतेस ना." अजिंक्यने कपाळावर हात मारला. त्याला आठवलं की आई असताना सकाळी 7 वाजता गरम पोळ्या आणि चहा तयार असायचा. आई सकाळीच उठून सगळं काही करायची. त्यांना कधी भांडी पाहावी लागत नव्हती. काही नाही तर मुलांचं रडणं ऐकावं लागलं नव्हतं. आई रात्रभर जागून मुलाला सांभाळायची, म्हणून हे दोघे शांतपणे झोपायचे. आज 1 महिन्यानंतर अजिंक्यने डोळे लकव्याने आणि थकव्याने आणि पश्चातापाने लाल झाले होते. मानसी म्हणाले, "आपण आईला परत आणायला हवं. घरात काहीच उरलं नाहीये ग, फक्त कटकटीची कठोर झाले." अजिंक्य हताश होऊन म्हणाला. अखेर दोघे आश्रमात पोचले. ते त्यांनी पाहिलं की राधाबाई एका झाडाखाली बसून इतर स्त्रियांबरोबर गप्पा मारत होत्या. त्यांच्या अंगावर साधी पण स्वच्छ सुती साडी होती आणि कपाळावर मोठं कुंकू होतं. त्या खूप आनंदी दिसत होत्या. अजिंक्य धावत गेला आणि आईच्या पाया पडला. "आई, चुकलं माझं. प्लीज घरी चल. तुझ्याशिवाय घर म्हणजे घर नाही ग. म्हणजे काही घर राहिलं नाही. आम्हाला तुझी खूप आठवण येते." मानसीने खाली मान घालून माफी मागितली. "आई, मला माफ करा. मी खूप वाईट साईट बोलली तुम्हाला. पण आता मी सगळं नीट करेन. आम्ही 2 कामवाल्या लावलेल्या आहेत. तुम्ही काहीच महत्त्वाचं काम करावं लागणार नाही. फक्त आर्यनसाठी आणि घरासाठी, आर्यनच्या तुमच्या नातवासाठी परत या." राधाबाईने अजिंक्यचे हात बाजूला केले आणि शांतपणे म्हणाल्या, "अजिंक्य, घरात घर उरलं नाही म्हणून मला घ्यायला आलात का? की तुमची गैरसोय होईल म्हणून आलात? मी आजवर फक्त तुमची गैरसोय टाळण्यासाठी राबत होते. मला आज काहीतरी उमजलं आई." असं नाही की अजिंक्य रडू लागला. अजिंक्य राधाबाई आवाजात म्हणाली, "मी येईन, पण माझ्या 3 अटी आहेत. त्या तुम्हाला मान्य असतील तरच मी त्या उंबरठ्यावर पाऊल ठेवीन. पहिली अट, मी या आश्रमातील काम सोडणार नाही. दुपारी 12 ते संध्याकाळी मी इथे कामाला येईन. ही माझी ओळख आहे. ही माझी कमाई आहे. मला आता कोणाकडे औषधांच्या ₹500 हात पसरावे लागणार नाही."
आणि दुसरी अट, घराच्या कामात मी मदत करीन, पण मी नोकराणी म्हणून नाही तर घराची मालकीण म्हणून राहीन. आणि मला जेव्हा वाटेल तेव्हा मी विश्रांती घेईल. आणि माझी तिसरी अट म्हणजे मानसी, तुझ्या पांढऱ्या केसांमुळे तुला लाज वाटत होती ना माझ्या पांढऱ्या केसांमुळे, तर मी माझ्या खोलीतच राहीन. पण माझ्या निसर्गी अस्तित्वाचा तू पुन्हा अपमान केलास, तर मी त्याच वेळी कायमची बाहेर पडेन. मी परत येणार नाही. मानसीने राधाबाईंचे हात धरले. आई, तुमचे ते पांढरे केस म्हणजे आमचं छप्पर आहे. हे आता आता मला कळलंय. तुम्ही जसे आहात तसं आम्हाला पाहिजे आहेत. प्लीज चला. राधाबाई पुन्हा फ्लॅटवर परतल्या, पण आता त्यांच्याकडे पाहण्याचा अजिंक्य आणि मानसीचा दृष्टिकोन वेगळा झाला होता. आता ते फक्त आजी नव्हत्या, तर त्या घराचा सन्मान होत्या. संध्याकाळी त्या जेव्हा आश्रमातून काम करून घरी यायच्या, तेव्हा आर्यन त्यांच्या गळ्यात पडून म्हणायचा, आजी, लोणच्याचा वास येतोय. तेव्हा राधाबाई अभिमानानं म्हणायची, हा माझ्या कष्टाचा वास आहे रे बाळा. माझ्या सोन्या. राधेबाईंनी आपल्या निर्णयाने फक्त स्वतःलाच नाही तर आपल्या मुलाला, सुनेलाही जगण्याची नवी दृष्टी दिली. ती आता या घरात प्रेमाची फोडणी बसत होती आणि स्वाभिमानाची चवही येत होती. तर मग मित्रांनो, राधाबाईंनी शेवटी जो काही निर्णय घेतला आणि त्या 3 अटी ठेवून पुन्हा घरात आल्या, त्याबद्दल तुम्हाला काय वाटते? त्यांनी योग्य केलं की अयोग्य? कमेंट करून नक्की कळवा. आणि कथा जर तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर एक क्षण थांबा आणि आपल्या घरातल्या त्या पांढऱ्या केसांकडे नव्या नजरेने पहा, कारण ते फक्त वयाचं चिन्ह नसतं, ते त्यागाचं, प्रेमाचं आणि आयुष्यभर दिलेल्या मायेचं प्रतीक असतं. आपल्या आयुष्यात कुठेतरी एखादी राधाबाई असते जी शांतपणे सगळं काही सहन करते, काही अपेक्षा न ठेवता देत राहते. पण कधीतरी तिलाही फक्त एक गोष्ट हवी असते आणि ती म्हणजे सन्मान, मान सन्मान. ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच हृदयस्पर्शी, डोळे उघडणारी आणि मनाला भिडणारी कथा पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेलं राहा. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, घर सुंदर भिंतीनं नाही तर त्या घरातल्या माणसाच्या सन्मानाने उभं राहतं. खरं आहे ना? तुम्हाला काय वाटते? कमेंट करून नक्की कळवा. कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या कथेत. तोपर्यंत धन्यवाद.